नमस्कार बालमित्रांनो, आज आपण प्रश्न उत्तर या कौशल्यावर चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणारे असे नाही आहे बरं का. आणि जरी विचारली तरी त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला येतात, मला माहिती आहे. बघा, सकाळी सकाळी काय झालं, त्या सईची मांजर आजारी पडली आणि आमच्या दीदीने तिच्या आईला विचारलं, आई कधीपासून आजारी पडली ग, कशामुळे आजारी पडली ती, काय झालं होतं तिला, आता कोण कोण जाईल बरं तिला घेऊन दवाखान्यामध्ये, तुला माहिती का कोण कोण जाणार आहे ते, तू बघून आलीस का मांजरीला. एवढे प्रश्न, असा एकावर एक प्रश्नांचा भडीमार सईचा सुरूच होता. आईने तिच्या हाताला धरलं, एका रूममध्ये नेलं, आई बाहेर आली आणि बाहेरून रूमची कडी लावून घेतली. मला प्रश्न पडला, काय सुचवायचं असेल बरं सईच्या आईला याच्यातून. म्हणजे मुलांनी काही प्रश्न विचारायचेच नाहीत का, असे असेल तर ते मनात येतातच कशाला. आणि न विचारता प्रश्न मनातच ठेवले की ते सारखे चुळबुळ करतात. मग त्यांचे काय करायचे. मोठ्या माणसांना प्रश्नाचा इतका का बरं त्रास होत असेल. कोणते प्रश्न विचारले नाहीत तर त्यांना बरे वाटेल. मुळात त्यांना नेमका कुठल्या गोष्टीचा त्रास होतो, प्रश्नांचा की उत्तरे देण्याचा. आता तसंच झालं, सई प्रश्नच विचारत होती, आईने उत्तर तर कोणत्याच प्रश्नाचं दिलं नाही. परंतु काय झालं की ज्यांना प्रश्नच पडत नाहीत अशी मुले जगात कुठे असतील का हो. तिथे तरी मोठे माणसे आनंदात असतील का. घरात, शाळेत, सगळीकडे मोठ्या माणसांनी असं जर मुलांना कोंडून ठेवलं तर प्रश्न विचारणाऱ्या मुलांना असं कोंडून घालण्यासाठी त्यापेक्षा प्रश्नांची उत्तरं देणे सोपे नाही का बरं. आपण मोठे कधी आणि कशामुळे होतो, प्रश्न पडण्याचे थांबल्यावर की प्रश्न पडल्यामुळे. सांगा सांगा, आपण मोठे कधी आणि कशामुळे होतो, प्रश्न पडण्याचे थांबल्यावर की प्रश्न पडण्याचे थांबल्यामुळे. कोण देईल बरं या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही सगळे देणार आहात. असं कितीही कोणाला कोंडून ठेवलं, शिक्षा केली, तोंड बंद. एखाद्या ठिकाणी आपण अनेक प्रश्न आपले म्हणते, तोंड बंद कर, एकदम चोप, असं म्हणते की नाही. हां, एकदम खरंय. तरी प्रश्न पडण्याचं थांबतं का, नाही, आणि थांबणारही नाही. आता बघा, मी आत्ता ज्या गोष्टी तुम्हाला बोलले की नाही, त्या गोष्टींमध्ये हे प्रश्न होते का रे. मी काय काय बोलले बरं. की सईच्या आईला काय सुचवायचं असेल, हे की नाही. बघा, काय हा प्रश्न पण विचारला होता. परत काय विचारला होता बरं. मुलांनी प्रश्न विचारायचेच नाहीत का. बघा का, हे की नाही. प्रश्न, ज्यांना प्रश्नच पडत नाहीत अशी जगात मुले कुठे असतील का. कुठे कुठे आहे का बरं याच्यात. हां, हे पाहिजे, कुठे आहे का. कधी, कशामुळे, हे की नाही. आपण मोठे कधी आणि कशामुळे होतो. प्रश्न पडण्याचे थांबल्यावर की प्रश्न पडण्याचे थांबल्यामुळे. मोठा प्रश्न आहे की नाही. म्हणूनच आपण या सगळ्या शब्दांना, बघा कोणते कोणते शब्द आहेत. का, काय, कोण, कोणाला, कधी, कधीपासून, कशामुळे, कोणते, कुठे, कसे, हे सगळे काय आहेत, प्रश्नवाचक शब्द आहेत. परंतु
प्रश्न योग्य प्रकारे ते विचारता आला तर योग्य उत्तर मिळण्याची सुद्धा शक्यता वाढत असते बरं का. म्हणूनच विचारलेला प्रश्न समजला तरच योग्य उत्तर देता येतं. हो ना. मग सईने प्रश्न योग्यच विचारले होते की, पण वेळ योग्य नव्हती. बरोबर. तिचे प्रश्न योग्य होते, समजण्यासारखे होते, परंतु आपण विचारलेला प्रश्न समजला तर इतरांना हे योग्य उत्तर देता येतं. त्यासाठी नेहमी करता आपल्याला मराठी भाषा शिकताना वाक्यात योग्य ते प्रश्नवाचक शब्द तुम्ही वापरत जा. म्हणजे वाक्य योग्य प्रकारे उच्चारायचे पण, आणि बोलताना वाक्याचा शेवट जर वर उचलला गेला की नाही की हा प्रश्न आहे हे आपल्याला कळतं. बघा ना, प्रश्न विचारा एखादा, जसा की मी मगाशी विचारला होता. मग मुलांनी प्रश्न विचारायचेच नाहीत का? मुलांना कोंडून ठेवण्यापेक्षा प्रश्नांची उत्तरे देणे सोपे नाही का? आहे. म्हणजे पुढच्याला कळतं की याला प्रश्न विचारायचा आहे. आणि विरामचिन्हामधलं हे जे शेवटी दिले की नाही चित्र, हे कशाचं चिन्ह आहे बरं? प्रश्नार्थक चिन्ह आहे. हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळं हे जे प्रश्नपुराण आहे हे मी इथेच थांबवते आणि भेटूया उद्या. धन्यवाद.